मिळेल का? पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत? तक्रार करतोच आहे, पण तुम्ही सांगा कायदा राहायला कशी हे कोण सांगतो नाही, आम्ही प्रश्न विचारतोय. नाही हे बोला का परवानगी त्यांची आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला, नक्षा देण्यात आला. आम्ही पोलीस लोक माराची दिशा करतो, खबरदारी पण टाकू नका. परवानगी आमची आहे, त्याची जो परवानगी नाही आता मोबाईल असताना आम्ही निवडणूक आयोगाने तक्रार केली आहे, जबाबदारी केली. आता आधी करतो, आज तक्रार करूच. पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल? काय मरून जाऊ निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जात आहे. बच्चू भाऊ, शेवटच्या 2 दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये. हा त्याचाच भाग आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात असा आरोप होतो. मी सहभागी नाही आहे, माझी परवानगी आहे. परवानगी असताना कोण नाकारत आहे, कोण कायदा भंग करत आहे? पोलीसवाले करत आहे. तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार? आले तुमच्याकडे मागतो, तुमच्याकडे मागतो, प्रसिद्धी माध्यमांकडे मागतो, जनतेकडे मागू. जन आंदोलन विश्वास नाही राहिला. जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार तो या उघड डोळ्यांनी तुम्ही उद्या तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय भेटेल का? आज तुम्ही थोडस त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही. मला एक सांगा, उद्या जर तुमचा पोलीस स्टेशन मध्ये झाला, यांच्यासोबत तुम्हाला न्याय भेटेल? पाठी वाईट मिळेल ना, जवळून काय तोंडावर झालं का त्यांच्या? ग्रामपंचायतची नाही, आमच्या दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले. परवानगी असून ग्राउंड मध्ये येण्यासाठी मज्जाव करून राहिले. हा जो पेंडॉल लागला 22-23 तारखेला, तो रिमूव्ह केला नाही. बाकी वेळेस तुम्ही नोटीस पाठवता, जिल्हा परिषद प्रशासन कुठं आहे? त्यांची परवानगी असून त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त गाड्या फिरून राहिल्या 24 तारखेच्या शहा साहेबांच्या सभेचा. शहा साहेबांना तरी नॉलेज मध्ये आहे की त्यांची बगर परवानगीची सभा होत आहे, त्यांची दिशाभूल कोणी करून राहिलं? पोलिसांची मीटिंग सुरू आहे. व्यवस्थित पक्ष कारवाई होती, पोलिसांमार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. विनंती करता, आवाहन करता, काय म्हणणं आहे, काय मांडता तुम्ही माध्यमांच्या माध्यमातून? आपण अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ सध्या आपल्या संपर्कात आहेत. अनिरुद्ध, काय नेमकं म्हणणं आहे? बच्चू कडून ही कागद फाडल्याची दृश्य समोर आलेली आहेत, परवानगीचा कागद होता, काय नेमकं घडलंय? नक्कीच आता जर पाहिलं तर तन्मय, बच्चू कडूंना जी परवानगी पोलिसांकडून किंवा जिल्हा परिषदेकडून देण्यात आली होती, जिल्हा परिषदेचा हे ग्राउंड आहे आणि त्या जिल्हा परिषदेकडून ही परवानगी देण्यात आलेली होती. तो परवानगीचा कागद घेऊन बच्चू कडू जे आहे ते या मैदानामध्ये पोहोचले होते. मात्र तरीही त्यांना या मैदानामध्ये आत जाऊ दिलं जात नव्हतं आणि आतमध्ये आल्यानंतर त्यांना मैदानात ज्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी जाऊ दिल्या जात नव्हतं आणि त्यामुळे बच्चू कडू जे आहे ते आक्रमक झाले होते. पोलीस जे आहे ते बच्चू कडूंचा ऐकून घेत नसल्याचा आरोप त्या बच्चू कडूंनी केला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर त्यानंतर बच्चू कडू हे आधी गांधीगिरीच्या मार्गाने पोलिसांच्या अक्षरशः पाया सुद्धा पडलेले होते आणि पाया पडल्यानंतर पोलीस तरीही ऐकत नसल्याने अखेर बच्चू कडू यांनी जो आहे तो त्यांना मिळालेला परवानगीचा कागद जो आहे तो संतापाने फाडून टाकलेला आहे. आणि आता ही जर लोकशाहीची हत्या असेल तर या कागदाचं नेमकं करायचं तरी काय, असा सवाल बच्चू कडूंनी पोलिसांना जो आहे तो उपस्थित केलाय. आणि त्यामुळं आता राणा कडू जो आहे तो आता अक्षरशः टोकाला पोहोचलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुरू आहे. एकीकडे जर पाहिलं तर बच्चू कडूंचं मैदानाच्या आतमध्ये आंदोलन सुरू आहे, तर मैदानाच्या बाहेर कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि त्यामुळं आता हे आंदोलन नेमकं दोनही ठिकाणी कशा प्रकारे सुरू राहतं आणि दोनही ठिकाणावरून हे आंदोलन कशा प्रकारे बच्चू कडू पुढे नेतात आणि त्यानंतर त्यांच्या या आंदोलनाला त्यांचे कार्यकर्ते कशा प्रकारे साथ देतात हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. तन्मय, नक्कीच. पण अनिरुद्ध, काय नेमकं बच्चू कडूंची आता पुढची मागणी काय असणार आहे? बच्चू कडू काय स्टँड घेत आहेत पुढचा? आता जर पाहिलं तर बच्चू कडू हे त्यांची सभा घेण्यावर जे आहे ते ठाम आहे. आम्हाला मिळालेली परवानगी आहे आणि त्याच परवानगीच्या आधारे आम्ही त्याचे पैसे सुद्धा भरले असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे. मात्र आमची परवानगी असताना तुम्ही मैदान दुसऱ्याला देऊ तरी कसं शकता, असा सवाल बच्चू कडूंनी पोलिसांसमोर उपस्थित केलाय. त्यामुळं आता पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जी आहे ती चर्चा सुरू आहे. या चर्चेतून
नेमका काय मार्ग निघतो हे पाहणं आता या निमित्तानं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं असणार आहे. तन्मय, धन्यवाद अनिरुद्ध, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.